नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत की यूपीएससीचं प्रिपरेशन करत असताना एनसीईआरटी का महत्त्वाच्या आहेत, किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचा अभ्यास जो आहे आपल्याला एनसीईआरटी वाचायच्या आहेत त्या कशा पद्धतीने कशा प्रकारे वाचायच्या आहेत आणि त्यानंतर नोट्स कशा काढायच्या आहेत। ओके, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात की इम्पॉर्टन्स म्हणजेच काय, तर महत्त्व काय आहे एनसीईआरटीचं आपल्या यूपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये। The NCERT builds a basic foundation in terms of UPSC preparation. Basic foundation आहे. While reading NCERTs for UPSC, always keep yourself in the position of the question setter to match his or her mindset and know what type of question can be asked from particular chapter for that matter. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथे काय बघायचं आहे की जेव्हा आपण एनसीईआरटी वाचणार आहोत जेव्हा इतर सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा इतर सगळ्या लोकांना हे माहिती नाहीये की नेमकं सोशल सायन्सेस काय आहेत। ठीक आहे, आपला जो खूप मोठा पार्ट आहे यूपीएससीचा तो कुठे सुरू होणार आहे की आपल्याला आपण ज्यांना मराठीत सामाजिक शास्त्र असं म्हणतो, सोशल सायन्सेस। ओके, तर यांचा अभ्यास जो असतो, जे टेक्निकल बॅकग्राऊंड मधून आलेली लोक असतात त्यांना नसतो, यामध्ये काय संकल्पना आहेत काय कन्सेप्ट्स आहेत ह्या त्यांना माहिती नसतात। तो त्यांच्यासाठी हा कम्प्लिटली नवीन एक एरिया जो असतो तो तयार झालेला असतो की ज्याचा त्यांना अगदी स्क्रॅच पासून अभ्यास करावा लागतो। वेअर ॲज जे कला शाखेतून आलेले विद्यार्थी असतात किंवा ज्यांना मुळातच सामाजिक शास्त्रांची आवड असते, कुणाला इतिहास आवडतो कुणाला भूगोल आवडत असतो, बरोबर, तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इझी जातात। पण ज्यांना अगदी बॅकग्राऊंडच नाहीये त्यांच्यासाठी एनसीईआरटी ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात। फक्त ज्या टेक्निकल तांत्रिक माध्यमातून ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे किंवा त्या शिक्षणातून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी नाही, तर जे कला शाखेतलेही विद्यार्थी आहेत आणि त्यांना अगदी नव्याने अभ्यास सुरू करायचा आहे यूपीएससीचा अशा व्यक्तींसाठी सुद्धा एनसीईआरटी खूप महत्त्वाचे आहे। त्यातलं पहिलं कारण जर आपण बघितलं तर हा जो सोर्स आहे एनसीईआरटी आपण ज्यांना म्हणत आहोत ते आपल्याला केंद्राकडून प्रोव्हाइड केल्या जातात, बरोबर। म्हणजेच काय आहे की जे पुस्तक तयार केलं गेलेलं आहे ते अगदी तज्ञ मंडळींकडून तयार करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये असणारे फॅक्ट्स जे आहेत ते बऱ्याचदा चेक झालेले असणार आहेत तेव्हाच ते पुस्तकांमध्ये येत आहेत। ओके, आणि फक्त यूपीएससीच नव्हे तर केंद्र शासनाने आपण म्हणू शकतो की यूपीएससी मार्फत कंडक्ट केलेल्या इतरही ज्या एक्झाम्स असतात त्यांचं एक फाउंडेशन, त्यांचा एक पाया निर्माण होण्यासाठी आपल्याला हे पुस्तकं मदत करत असतात। त्यामुळे जेव्हा आपण प्रिपरेशन सुरू करणार आहोत तेव्हा ही पुस्तकं वाचणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं। बऱ्याचदा काय होतं की कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला याची काही गरजच नाहीये, का, कारण हे तर आम्ही आमच्या सिलेबसमध्ये शिकत आहोत। पण जेव्हा तुम्ही एनसीईआरटी वाचायला घेता तेव्हा तुम्हाला कळतं की एक जी संकल्पना तुम्हाला जी माहिती होती तिचा उगम काय आहे किंवा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये ती तुम्ही कशा प्रकारे मांडू शकता हे तुम्हाला एनसीईआरटी वाचल्यानंतर कळतं। आणि हेच खूप महत्त्वाचं ठरतं आपल्या एक्झामसाठी, का, कारण आपल्याला एक्झाम मेन्स एक्झामिनेशन जी आहे यूपीएससीची ती द्यायची आहे डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे ती लिखाणातून आपल्याला किती नॉलेज आहे, मला किती ज्ञान आहे हे तुम्हाला तुमच्या लिखाणातून दाखवून द्यायचं आहे। आणि त्याच वेळी म्हणूनच तुमची लिखाणाची जी पद्धती असणार आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने लिहित आहात तुमचे विचार मांडत आहात ते सिंपल असले पाहिजे। म्हणजेच काय की तुमची जी भाषा आहे, लिखाणाची भाषा आहे ती अगदी साधी आणि कळायला सोपी असली पाहिजे। आणि हीच गोष्ट तुम्हाला एनसीईआरटी शिकवते। एनसीईआरटी मध्ये जो टेक्स्ट दिलेला आहे, ज्या पद्धतीने धडे दिलेले आहेत, ज्या पद्धतीने ते लिखाण आहे ते अगदी साधं आहे, सोपं आहे, समजायला खूप जास्त इझी ते जातं आणि त्याच प्रकारची लँग्वेज आपल्याला डेव्हलप करता आली पाहिजे। तो मेन्सच्या दृष्टीने बघितलं तर हा फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपल्याला
खूप महत्वाचा असा टॉपिक बनतो. ठीक आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की एनसीईआरटी म्हणजे अगदी आम्ही लहान वर्गांपासून सुरू करून सरसकट सगळ्याच वाचून काढायच्या का, तर नाही, तसं नसतं. तर एनसीईआरटी जेव्हा तुम्ही वाचत आहात, आता आपल्याला तर एंड गोल माहिती आहे ना, आपलं आपलं एंड गोल काय आहे की आपल्याला युपीएससी साठी प्रिपेअर करायचं आहे. मग त्याच्यासाठीचे टप्पे असणार आहेत. काय असणार आहे? सगळ्यात अगोदर आपण युपीएससीच्या बद्दल काय बघणार आहोत? सिलेबस. आपण प्रीचा म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झामचा आणि मेन्सचा मेन्स एक्झामिनेशनचा सिलेबस अगोदर बघून घेणार आहोत. बरोबर. आता जेव्हा तुम्ही प्रीचा सिलेबस बघता, जेव्हा तुम्ही मेन्सचा सिलेबस अगदी व्यवस्थित वाचून घेता, त्यावेळी तुम्हाला कळतं की नेमकं कुठले कुठले टॉपिक आहेत, नेमकं कुठल्या संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट्स आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळे जे टॉपिक दिलेले आहेत किंवा ह्या ज्या संकल्पना आहेत त्या कुठल्या इयत्तेच्या म्हणजे कोणत्या स्टँडर्डच्या एनसीईआरटी मध्ये, कोणत्या विषयाच्या एनसीईआरटी मध्ये इन्कॉर्पोरेट झालेले आहे, हे सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या मला कुठे मिळणार आहेत, तेच फक्त तेवढ्याच एनसीईआरटी आपल्याला वाचायच्या आहेत. ठीक आहे. सिलेबस सगळ्यात अगोदर आपण बघून घेतलं. मी अज्युम करते आहे की तुम्ही बघितलेला आहे. आपणही सिलेबस डिस्कस केलेला आहे प्री मेन्स. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा येतो तो येतो पीवायक्यू. पीवायक्यू म्हणजेच काय आहे तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, मागील वर्षांचे प्रश्न. आतापर्यंत कुठलाही एक जो तुम्ही सिलेबस घेत आहात, जसं की जीएस 1 2 3 4 आपल्याकडे आहे, आपण पर्टिक्युलरली बघणार आहोत जीएस 2 विषयी. ठीक आहे. तर त्यामध्ये येते इंडियन पॉलिटी, तो इंडियन पॉलिटी वरती जो आपला सिलेबस दिलेला आहे, कशा प्रकारचे मागील वर्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण सिलेबस बघणार आहोत. ती सिलेबस मधले जे काही पॉइंट्स आहेत ते कुठल्या एनसीईआरटीज मध्ये कव्हर झालेले आहेत, त्या एनसीईआरटीजचा आपण इथे अभ्यास करणार आहोत आणि त्याच पद्धतीने तुम्हीही ते वाचन केलं पाहिजे. ओके. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग आपल्याला कळाली आहे की एनसीईआरटी वाचणं गरजेचं काय आहे, तर ते तुम्हाला एक बेसिक फाउंडेशन प्रोव्हाइड करतं. सेकंड थिंग काय आहे की आता तुम्ही युपीएससीला सुरुवात करत आहात, तुम्हाला नव्याने खूप छान पद्धतीने युपीएससीची तयारी करायची आहे. पण युपीएससीचा जर तुम्ही सिलेबस बघितला आणि त्यातले जर विषय मोजायला घेतले तर ते अगदी 15-20 विषय अगदी वरती जातात, त्याही पेक्षा जास्त विषय कधीतरी ते होऊन जातात. ठीक आहे. मग आता अगदी प्रत्येक विषयाची आपल्याला माहिती असेलच असं नाही. जसं की इंडियन पॉलिटी विषयी तुम्हाला थोडंफार माहिती असणार आहे, पण जेव्हा तुम्ही सिलेबस जीएस 2 चा वाचाल तेव्हा कळेल की अरे हा खूप मोठा स्पेक्ट्रम आहे, यामध्ये खूप सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या की मला माहिती नाही. त्यानंतर सेकंड एक पॉइंट त्यामध्ये असा असणार आहे की विज्ञान विषय असणार आहे त्यामध्ये किंवा इतिहास असणार आहे, आर्ट अँड कल्चर आपण म्हणतो तो एक विषय असणार आहे, सामाजिक शास्त्र त्यामध्ये समाज व्यवस्था कशा प्रकारे काम करते किंवा इतर इकोलॉजी आहे, ॲग्रिकल्चर आहे, इकॉनॉमिक्स त्यालाच अर्थशास्त्र आपण असं म्हणतो, इंटरनल सिक्युरिटी सारखे विषय आहेत, इथिक्स आहे, इंटिग्रिटी आहे, इथिक्स इंटिग्रिटी हा एक विषय आहे. तर हे जे सगळे आपल्याला विषय आहेत त्या सगळ्यांचंच आपल्याला माहिती नसणार आहे. पण हे विषय समजून घेण्यासाठी आपल्याला एनसीईआरटीज मदत करणार आहेत. कशा प्रकारे? तर प्रत्येक विषयाचं जे फाउंडेशन आहे, नेमका विषयाला हात कसा घालायचा किंवा नेमका विषय काय आहे यामध्ये ती डेप्थ जी असणार आहे, जी पातळी असणार आहे, तिला किती खोलवरपर्यंत जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टीचे जे ग्लिम्प्स आपण म्हणतो ते आपल्याला एनसीईआरटी मधून मिळणार आहे. तो जर तुम्ही भूगोल हा विषय सपोज घेत असाल किंवा तुम्ही पॉलिटी हा विषय घेत असाल आणि जेव्हा तुम्ही पॉलिटीचे एनसीईआरटीज वाचायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हळूहळू एक एक संकल्पना काय आहे ती अगदी साध्या सोप्या भाषेत लक्षात यायला लागते आणि युपीएससीच्या अभ्यासासाठी ह्याच विषयाचा आणखी किती खोलवर आपल्याला अभ्यास करायचा आहे याची एक झलक तुम्हाला एनसीईआरटी मधून दिसून येते. आणि अशाच प्रकारे प्रत्येक विषय नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एनसीईआरटीज वाचणं हे खूप महत्त्वाचं ठरतं आपल्या प्रिपरेशन मध्ये. त्याच वेळी सगळ्यात महत्त्वाचं आता आहे की आपल्याला सगळ्याच नाही वाचायचं आहे. जसं आपण बघितलं
तर नेहमी एक्झाम जो सेट करणारा असणार आहे, ठीक आहे, किंवा जो क्वेश्चन काढणारा व्यक्ती असणार आहे, तो बरं कशा प्रकारचे प्रश्न काढू शकेल या अनुषंगाने किंवा अशा प्रकारचा विचार करूनच आपल्याला एनसीईआरटी वाचायचे आहेत असं आपण बोललेलो आहोत. पण आपल्याला कळणार कसं ना की एक्झामिनरचा माइंडसेट कसा आहे, हे हे म्हणणं खूप सोपं आहे, पण हा क्वेश्चन पडतो. जर आम्हाला एक्झामिनरचा माइंडसेटच माहिती असला असता तर आम्हीच नाही का अगदी चांगल्या प्रकारे प्रश्न किंवा सिलेबस प्रिपेअर करून गेलो असतो. पण काय आहे की जेव्हा आपण रिपीटेडली पीवायक्यूजचा अनालिसिस करत राहतो, ठीक आहे, जेवढा आपण विश्लेषण करू, जितका जास्त अभ्यास आपण पीवायक्यूजचा करू, म्हणजेच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचा आपण जितका जास्त अभ्यास करू, तितका चांगल्या प्रकारे आपल्याला कळतील की कुठल्या एका टॉपिकवरून, कुठल्या एका संकल्पनेवरून किंवा करंट अफेअर्स फॉर दॅट मॅटर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके, सो जर आपण करंट अफेअर्स हा जर टॉपिक बघितला यामध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की इन्सिडेंट बेस्ड क्वेश्चन जे आहे ते खूप क्वचित आपल्याला विचारले जातात. इन्सिडेंट बेस्ड क्वेश्चन ॲज इट इज आपल्याला यूपीएससी मध्ये विचारले जात नाही. आणि राहिला आपण करंट इश्यूज म्हणतो, तर यूपीएससी मध्ये आपल्याला कंटेम्पररी विषय जे आहे कंटेम्पररीचे आपले इश्यूज आहेत ना त्यावरती विचारल्या जातं. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर कंटेम्पररी म्हणजे काय, तर समकालीन. ओके, हे जे समकालीन विषय असणार आहेत यावरती खरं तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजेच काय की जर ह्या वर्षात एक अतिशय महत्त्वाची घटना जगभरामध्ये कुठे घडलेली आहे, तर ॲज इट इज त्या घटनेविषयी नाही विचारल्या जाणार. तर त्या घटने जो काही इन्सिडन्स घडलेला आहे, ती जी काही घटना घडलेली आहे त्याच्या अराउंड वेगवेगळे डायमेन्शन्स जे असणार आहेत त्याच्यावरती आपल्याला यूपीएससी मध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, although NCERTs do not cover the entire UPSC prelims and mains syllabus, it does justice to the most of the subject fundamentals. आणि हेच आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला नक्कीच रेफरन्स बुक्स वाचायचे आहेत. फक्त एनसीईआरटी वरून काय आपला सिलेबस कंप्लीट होणार आहे का, नाही. पण एनसीईआरटी महत्त्वाचा काय आहे, जो पाया असतो, कुठल्याही प्रकारची इमारत बांधण्या अगोदर पाया मजबूत हवा आहे, बरोबर. तर आपल्याला इतक्या सगळ्या विषयांचा अगदी खोलवर जाऊन बऱ्यापैकी अभ्यास करायचा आहे. त्यावेळी तुमचे जे फंडामेंटल्स आहेत, म्हणजे तुमचा जो पाया आहे तो मजबूत असणं गरजेचं आहे. आणि तेच काम एनसीईआरटी बऱ्याच विषयांसाठी आपलं करतं. ओके, आता इम्पॉर्टन्स काय आहे किंवा एनसीईआरटी बुक्स कुठले महत्त्वाचे आहे हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे एनसीईआरटी महत्त्वाच्या का आहेत, तर आपण जे अगोदर डिस्कस केलं, सिंपल लँग्वेज, भाषा अगदी साधी, सरळ, समजून घ्यायला अगदी सोपी भाषा आहे. ओके, द लँग्वेज इन एनसीईआरटी बुक्स हॅज बीन ग्रेटली सिम्प्लिफाईड. आता हे पण आपल्याला माहिती पाहिजे की जे एनसीईआरटीचे बुक्स बनवल्या गेलेले आहेत ते यूपीएससी ऍस्पिरंट साठी बनवल्या गेलेले आहेत का, नाही. ते स्टँडर्ड वाईज बनवल्या गेलेले आहेत. 6th, 7th, 8th, ठीक आहे. जसं जसं हे स्टँडर्ड वाढत जाणार आहे, ह्या इयत्ता वाढत जाणार आहे, तसं तसं आपल्याला त्यामध्ये दिल्या गेलेली उदाहरणं किंवा त्या संकल्पनेला घेऊन दिल्या गेलेल्या गोष्टी ह्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत की कशा प्रकारे बदलत गेलेल्या आहे. तर एनसीईआरटी वाचताना आपल्याला हेही समजून घेणं गरजेचं आहे की अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्याच्या सगळं बुक आपल्याला वाचायचं नाही. तर काय वाचायचं आहे आपल्याला की आपल्या सिलेबसनुसार, आपल्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या सिलेबसनुसार जो पॉइंट तिथे कव्हर होतो आहे त्या पॉइंटकडे आपल्याला फक्त फोकस करायचा आहे किंवा त्या टॉपिककडे, त्या लेसनकडे आपल्याला फोकस करायचं आहे. ओके, industry oriented research. All NCERT books have been written and published by both industry level and UPSC faculty expert with diverse scholarly research for up to date information. So NCERT बुक्स मध्ये तुम्हाला अप टू डेट इन्फॉर्मेशन मिळणार आहे. रिसर्च त्या टॉपिक वरती खूप चांगल्या प्रकारे झालेला असतो आणि मग ती माहिती त्या बुक्स मध्ये टाकल्या जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर तज्ञ व्यक्तींनी बनवलेली ही पुस्तकं असतात.
100% authentic. The information provided in NCERT book is डबली व्हेरीफाईड, म्हणजे बऱ्याच वेळास ती डबल दोनदा तर बऱ्याच वेळेस ती व्हेरीफाय केलेली असते अँड टेस्टेड बाय स्कॉलर्स, गव्हर्नमेंट एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स लाईक CBSE बोर्ड टू इन्श्युअर कम्प्लीट ऑथेंटिसिटी. ओके. त्यानंतर मेंटेनिंग ऑल इन वन एक्झाम स्टँडर्ड्स. इफ यू नो हाऊ टू रीड NCERT फॉर UPSC, you must also use them for the other state and central level exam, as it provides a standard and reliable source for the most competitive exam preparation. जसं की आपण या सेशनच्या सुरुवातीलाच बोललो होतो की फक्त UPSC साठी नव्हे तर इतर ज्या काही UPSC कडनं घेतल्या जाणाऱ्या म्हणजे CSE साठी नव्हे तर UPSC कंडक्ट इतर ज्या काही एक्झाम करते त्या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला ही बुक्स खूप महत्त्वाची ठरतात. ठीक आहे. म्हणजे एक बुक तुम्ही वाचत आहात ते लक्षात ठेवत आहात तर तुम्हाला सगळीकडेच त्या सगळ्याच एक्झामिनेशन्स मध्ये वेगवेगळ्या एक्झामिनेशन्स मध्ये त्याचा फायदा होणार आहे. पुढे फॅक्च्युअल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. येस, आता इथे हा प्रश्न विचारला गेलेला आहे की खरंच खूपच नेसेसरी आहे का NCERT? आमचं खूप चांगलं शिक्षण झालेलं आहे, जर तुम्ही सोशल सायन्सेस बॅकग्राऊंड मध्ये असाल तर आम्हाला प्रत्येक वेळी तोच अगदी लहान बाळांसारखा इतिहास आणि नागरिक शास्त्र आपण जे म्हणतो राज्यशास्त्र असतो ते वाचायची गरज नाही, असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर आहे की जर तुम्ही खरंच कम्प्लीट प्रिपेअर असाल तर नक्कीच तुम्ही काही विषयांचे NCERT नाही वाचलं तरी चालतील, पण ज्यांना खरंच अगदी लहान गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, एखाद्या विषयच पूर्णपणे नवीन आहे अशा लोकांसाठी नक्कीच NCERT वाचणं गरजेचं आहे. बिकॉज दे आर पब्लिश्ड आफ्टर मल्टिपल चेक्स अँड रीचेक्स फॉर करंट फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. ओके. त्यामुळे इथे हे महत्वाचं ठरतं की बरेचदा चेक करून जे करंट फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती त्यामध्ये टाकली गेलेली आहे आणि त्यासाठी इथे फॅक्च्युअल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही NCERT सुद्धा वाचू शकता. गुड फॉर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे UPSC प्रिलिम्स मध्ये किंवा मेन्स मध्ये सुद्धा आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ते प्युअरली फॅक्च्युअल नसतात. ठीक आहे. ते अनालिटिकल क्वेश्चन्स असतात. म्हणजेच काय आहे की एखादी संकल्पना तुम्हाला पूर्णपणे कळाली आहे का, तिचे बरेच वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला माहिती आहेत का, या पद्धतीने तो प्रश्न विचारला जातो की तुम्हाला खरंच त्या संकल्पनेचा अभ्यास आणि त्या संकल्पनेचं ज्ञान किती चांगलं आहे हे तिथे तपासलं जातं आणि ही जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ती तुमची बिल्ड करण्यामध्ये तुम्हाला NCERTs मदत करतात. ऑल द NCERT बुक्स फॉर UPSC कव्हर each concept and topic in a thorough manner. Unlike several renowned books, they begin with basics and slowly move to advanced concepts. So, if you want to clear your basic concepts and doubts of all the topics present in UPSC syllabus, including NCERT, in your UPSC preparation strategy will be quintessential. ओके. म्हणजेच काय आहे की जर तुम्हाला अगदी आपण जसं अगोदर बोललो की पाया जर पक्का करायचा असेल, तुम्हाला संकल्पना जर खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायच्या असतील तर NCERTs वाचणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. नेक्स्ट, choice of class specific. The best way to know how to read NCERT for UPSC by toppers is a glance through for each subject in a class-wise manner. Clear your basics by starting from 6 to 8 standard books and then proceed to 10+2 level books. म्हणजेच काय तर सुरुवात आपल्याला कशी करायची आहे, 6वीच्या पुस्तकापासून करायची आहे ते 12वीच्या पुस्तकांपर्यंत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय ठरतं की जो तुमचा ईच सब्जेक्ट आहे पुन्हा सिलेबस नुसार त्याची रिक्वायरमेंट काय आहे आणि सिलेबस मध्ये दिले गेलेले टॉपिक हे NCERTs मध्ये कव्हर झालेले आहेत किंवा नाहीत त्यानुसारच आपल्याला पुस्तकं वाचायची आहे. जी आपल्या सिलेबसला धरून जी पुस्तकं नाहीयेत किंवा आपल्या सिलेबस मधले टॉपिक ज्या पुस्तकांमध्ये नाहीत अशा प्रकारची NCERTची पुस्तकं आपल्याला वाचायची नाहीत. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला सगळ्यांना खूप महत्वाचा आहे की इफेक्टिव्हली कशा प्रकारे आता आपण पुस्तकं वाचू शकतो फॉर UPSC IAS एक्झामिनेशन, की किती इफेक्टिव्हली कशा प्रकारे आपण ही पुस्तकं वाचू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं यामध्ये पुन्हा काय येतं की पुस्तकं कशा प्रकारे वाचली पाहिजे. त्यामध्ये पुन्हा दोन भाग पडतात. पहिला जो टाईप आहे किंवा पहिला जो भाग आहे तो असा आहे की तुम्ही 6वी ही इयत्ता घेतली, 6th स्टँडर्डची तुम्ही जर पुस्तकं वाचायला सुरुवात केली तर तुम्ही पूर्ण 6th स्टँडर्डचे सगळ्या विषयांची पुस्तकं वाचत आहात. म्हणजे राज्यशास्त्राचं वाचलं, त्यानंतर इतिहास वाचला, भूगोल वाचला, विज्ञान वाचलं, जे काही तुमच्या UPSCच्या प्रिपरेशनसाठी गरजेचे आहे असे सगळे 6वीची पुस्तकं तुम्ही वाचली. मग तुम्ही 7वीची पुन्हा सगळी पुस्तकं वाचली, पुन्हा 8वीची. तर हा एक उपाय त्याच्यावरती असू शकतो की तुम्ही स्टँडर्ड वाईज वाचत आहात. स्टँडर्ड वाईज म्हणजे तुम्ही इयत्तेप्रमाणे जात आहात. ओके. दुसरा एक त्यामध्ये वे आहे की तुम्ही सब्जेक्ट वाईज जाल. म्हणजेच काय आहे तर तुम्ही विषयानुसार पुस्तकं वाचत आहात. या दोन पद्धती आहेत. तर यामध्ये सगळ्यात बेस्ट जी पद्धती आहे ती कुठली आहे तर सब्जेक्ट वाईज जाण. ओके. आता जर तुम्ही स्टँडर्ड वाईज जर गेलात तर 6वीचं पॉलिटीचं बुक वाचलं तुम्ही, त्यानंतर इतर पुस्तकं वाचली, इतर विषयांची पुस्तकं वाचली. आता यामध्ये काय होणार आहे की तुम्ही जेव्हा केव्हा राज्यशास्त्राचं पुस्तक वाचलेलं आहे आणि जेव्हा पुन्हा तुम्ही आता 7वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक वाचायला घ्याल त्यामध्ये ना गॅप खूप पडलेला असणार आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये ती लिंक जी आपण म्हणतो, जी एकसंधता म्हणतो ना, ती इथे राहणार नाही. हेच जर तुम्ही विषयानुसार वाचलं तर 6वीच्या पुस्तकामध्ये पॉलिटीच्या काय काय दिलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. लगेच तुम्ही 7वीचं पुस्तक वाचल्यानंतर काय झालं की जी लेवल अप तुमची झालेली आहे, जे अगोदरचं पुस्तक जे बेसिक होतं ते तुम्ही वाचलेलं आहे, 7वीच्या पुस्तकात त्याचीच एक लेवल अप झालेली आहे. तुम्ही लगेच ते कोरिलेट करू शकता, लगेच ते चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या लगेच एक एक स्टँडर्ड वरती झाल्यामुळे तुमचं लेवल अप होईल आणि तुमचं कॉम्प्रिहेन्शन पण चांगलं होईल. लगेच 7वीचं पुस्तक पॉलिटीचं वाचून झालं की लगेच 8वीचं तुम्ही वाचलं. म्हणजेच काय होणार आहे, 6वी आणि 7वी मध्ये ज्या काही संकल्पना तुम्हाला कळालेल्या आहेत त्याचं एक लेवल वरती जाऊन 8वी मध्ये पुस्तकं दिलेली असणार आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये गोष्टी दिलेल्या असणार आहे किंवा तो जो एक विषय तुम्ही समजून घेतलेला आहे, एक जी संकल्पना समजून घेतलेली आहे त्याचे इतर अनेक काय डायमेन्शन्स आहेत ते तुम्हाला लगेच 8वीच्या पुस्तकात बघायला मिळणार आहेत. तो तुम्ही जेव्हा विषयानुसार वाचत जाता NCERT तेव्हा काय होतं की तुमचा जो विषय आहे त्या विषयाचा पाया, त्याचं फाउंडेशन, त्याचं बेसिक्स जे आहेत ते तुमचे खूप चांगले होत जातात आणि अशा प्रकारे तुमची लेवल अप पण होत जाते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जेव्हा केव्हा तुम्ही UPSCची पुस्तकं किंवा NCERT वाचायला घ्याल UPSC साठी तेव्हा हा विषयानुसार तुम्ही अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं किंवा विषयानुसार पुस्तकं वाचणं हे गरजेचं ठरतं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की NCERT बुक्स तुम्ही अगदी इफिशियंट वेनी कसे वाचले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं एक स्टडी शेड्यूल तुम्ही तयार केला पाहिजे. क्रिएट अ वेल बॅलन्स्ड स्टडी शेड्यूल दॅट allocates time for each subject and NCERT book. Give priority to core subject like history, geography, economics, polity and put focus on difficult concepts. ओके. एक स्वतःचा स्टडी टेबल म्हणण्यापेक्षा एक एक शेड्यूल बनवून घ्या, एक टाइम टेबल बनवून घ्या. ठीक आहे. आता अभ्यास करताना आणखी एक महत्त्वाची टिप की ती तुम्हाला खरंच खूप कामाला येईल. बऱ्याच लोकांना ती खूप इफिशियंटली वर्क झालेली आहे खूप लोकांवरती. काय असतं की ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणार आहात त्या ठिकाणी तो जो झोन आहे किंवा ती जी जागा आहे ती फक्त अभ्यासासाठीच राहू देत. भलेही तुम्ही घरी अभ्यास करत असाल किंवा तुम्ही रीडिंग रूमला जाऊन अभ्यास करत असाल किंवा तुम्ही तुमच्या रूमवरती कुठेतरी राहून अभ्यास करत असाल, पण असं म्हटलं जातं किंवा असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी तुम्ही झोपणार आहात,
तुम्ही इतर तुमची कामं करणार आहात जी तुमच्या अभ्यासाच्या रिलेटेड नाहीयेत, ते तुम्ही अभ्यासाच्या जागी बसून नाही केली पाहिजे. यामुळे काय होतं की त्या जागेसोबतचा जो तुमचा संबंध आहे तो तुटून जातो. म्हणजेच काय की बरेच मुलं रीडिंग रूमला जातात, लायब्ररीजमध्ये जातात आणि तिथे जाऊन मूव्ही बघायला लागतात. सो या गोष्टीमध्ये काय होणार आहे की तुमची जी अभ्यासाची जागा आहे तिचं अभ्यासासोबतचं कनेक्शन तुटतं आहे. आणि त्या जागेवर गेल्यानंतर तुम्ही जर मूव्ही बघायची स्वतःला सवय लावत असाल किंवा मोबाईल बघायची सवय लावत असाल, तर त्या जागेवर त्या सीटवरती बसल्यानंतर तुम्हाला अभ्यास करणं अवघडच आहे. ठीक आहे. सो ज्या कुठल्याही ठिकाणी बसून तुम्ही अभ्यास करत आहात तिथे फक्त अभ्यासच करा आणि तुम्हाला जी काही इतर कामं करायची आहे ती त्या जागेवरून उठून दुसऱ्या कुठल्या जागेवरती जाऊन करा. ठीक आहे. म्हणजे काय आहे की ज्यावेळी जेव्हा तुम्हाला असं वाटतही नाहीये की अरे मला आता अभ्यास करायचा आहे, थोडासा कंटाळा आला आहे, थोडंसं बोर होत आहे, तेव्हा जर तुम्ही तुमच्या सीटवरती अभ्यासाच्या जाऊन बसलात की तुमचं माइंड जे आहे किंवा तुम्हाला ती सवय लागून गेलेली आहे की हे सीट फक्त अभ्यासासाठीच आहे. एकदा की तुम्ही तिथे बसलात की बरोबर तुमचा अभ्यास तिथे चांगल्या पद्धतीने सुरू होईल. अगदी 4 तास नाही झाला, ज्या दिवशी कंटाळा आला त्या दिवशी कदाचित 2च तास अभ्यास होईल, पण तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होईल. त्यामुळे आय विल रिकमेंड यू, तुम्हाला मी विनंती करते हवं तर, पण तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताना त्या ठिकाणी तुमची मनोरंजनाची किंवा इतर कुठलीही कामं करू नका. सो फर्स्ट थिंग, चांगल्या पद्धतीने एक शेड्यूल बनवायचं आहे, वेल बॅलन्स्ड बनवायचं आहे. एकच सब्जेक्ट घेऊन बसलो असं नाही, कमीत कमी 2 तरी सब्जेक्ट त्यामध्ये ऍड करा. त्यानंतर आहे एक तुमचे जे गोल्स आहेत ते रिअलिस्टिक ठरवा. Break down your study goals into smaller achievable targets. Aim to complete a specific number of chapters or pages from NCERT books each day or week. ठीक आहे. आता NCERT ला पुन्हा हे बेसिक आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जितके जास्त लवकर ह्या संकल्पना समजून घेता येतील, NCERT तुम्हाला वाचून पुन्हा पुन्हा रिव्हिजन करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. कारण आपल्याला फक्त NCERT मधून सगळा सिलेबस आपला कव्हर होणार आहे का? नाही. आपल्याला पुढे रेफरन्स बुक्स पण बरेच वाचायचे आहेत, त्यांचीही पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायची आहे. फॉर दॅट मॅटर की एक व्यवस्थित एक शेड्यूल बनवून घ्या आणि त्या शेड्यूलमध्येच त्या व्यवस्थित रिअलिस्टिक गोल्स मध्येच तुमचे NCERTs वाचून झाले पाहिजेत, हा एक नियम ठरवून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे टाइम मॅनेजमेंट. डिसाइड how many days you want to cover the entire NCERT book and stick to it. ओके. प्रोक्रॅस्टिनेट करू नका. पुन्हा तुम्ही जे काही गोल ठरवत आहात ना ते अगदी सेकंदानुसार ठरवू नका. ठीक आहे. रिअलिस्टिक गोल ठरवणं हे तेच असतं की सपोज तुम्हाला 6वीचं एक बुक वाचायला कदाचित 2 दिवस लागणार असतील किंवा एक एक दिवस लागणार असेल, तर तुम्ही 2 दिवस जर लागणार असेल, 1 दिवस खूप जास्त कमी तो टाइम होऊन जाईल किंवा त्यामध्ये तुमची धावपळ होऊ शकते. पण जर तुम्हाला असं वाटतं आहे की एक 8-10 लेसन वाचायला मला 3 दिवसांचा वेळ लागेल, तर एक 4 दिवसांचा वेळ तरी घ्या. ठीक आहे. किंवा एक 3.5 दिवसांचा वेळ तरी घ्या की ऍटलिस्ट ह्या वेळापर्यंत इतक्या दिवसांमध्ये माझं एक पुस्तक पूर्णपणे वाचून झालंच पाहिजे. आणि तिथे प्रोक्रॅस्टिनेट करू नका, कारण ऑलरेडी तुम्ही थोडासा लेजर टाइम जो आहे तो घेतलेला आहे. म्हणजे जरी थोडंसं तुमचं मागे पुढे अभ्यासाचं झालं तरी तो उरलेला जो वेळ असणार आहे ना त्यामध्ये तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे तो जो राहिलेला विषय आहे किंवा राहिलेलं जे पुस्तक आहे तेवढं तुम्ही छान पद्धतीने वाचू शकाल. त्यामुळे जे अचिवेबल असणार आहे तशीच गोल जे आहे ती तुम्ही ठरवा आणि एकदा ठरवल्यानंतर पुन्हा पुन्हा ते ढकलू नका, पुढे ढकलू नका. ओके. प्रोक्रॅस्टिनेट त्यामध्ये करू नका. त्यानंतर अंडरस्टँड युअर सब्जेक्ट बिफोर इन डेप्थ रीडिंग. Before getting into detailed reading, go through the chapters to get an overview of the content. Pay attention to those chapters and topics that are important from exam point of view. आणि हे फक्त NCERTच्या बाबतीत नाहीये. हा जो पॉइंट आहे हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे तुमच्या संपूर्ण UPSCच्या जर्नी मध्येच. तुमच्या संपूर्ण जर्नीमध्येच हा पॉइंट तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचा आहे. कसा महत्त्वाचा आहे की एक बुक आहे,
ओके. हाऊ टू रीड अ बुक नावाचं एक पुस्तकच आहे. ठीक आहे, की कुठल्याही वेगवेगळे विषय असतात, तर त्या विषयांचे पुस्तकं कशा पद्धतीने वाचले पाहिजे याविषयी. आता तुम्हाला कदाचित तेवढा वेळ नसेल, तुम्ही जर वेळ असेल तर नक्कीच हे पुस्तक वाचा, जर नसेल तर काही हरकत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमचं पूर्ण UPSCच्या जर्नीबाबत आपण बोलत आहोत, की पुस्तक आपल्याला वाचायचं आहे, आपल्याला माहिती आहे, घेतलं पुस्तक आणि पहिल्या पानापासून लगेच वाचायला सुरुवात केली शेवटच्या पानापर्यंत, असं आपल्याला करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की अगोदर डिटेल रीडिंग सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही सगळ्यात अगोदर कंटेंट काय आहे त्या बुकमध्ये, कंटेंट्सचं जे पेज असतं ना, ते एकदा खूप व्यवस्थित वाचून घ्या. त्यातून आपल्याला कळतं की बुकमध्ये नेमकं काय काय आहे, काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कुठले लेसन आहेत. जो कुठला लेसन आहे तो आपला सिलेबसशी अलाइन होतो आहे का, तरच तो आपल्याला वाचायचा आहे, अदरवाईज आपल्याला तो स्किप करायचा आहे. ठीक आहे. एक ओव्हरव्ह्यू जो आहे, त्यानंतर कंटेंट झाले की मग तुम्हाला एक एक लेसन कडे जायचं आहे. ठीक आहे, एकेका धड्याकडे जायचं आहे. आणि हे जे सगळे लेसन आहे, त्या लेसनना एकदा फक्त गो थ्रू करा. लगेच वाचायला नाही सुरुवात करायची, की बघून घ्यायचं आहे ओके, की ह्या लेसन मध्ये ह्या गोष्टी आहेत, पुढच्या लेसन मध्ये ह्या गोष्टी आहेत. आणि अशा प्रकारे अगोदर आपण जर म्हणतो की पुस्तक चाळून घेणं, तर अगोदर ते पुस्तक फक्त एक ओव्हरव्ह्यू घ्यायचं आहे, एक त्याचं लुक घ्यायचं आहे, ते पुस्तक चाळून घ्यायचं आहे, जे इन डेप्थ रिडिंगच्या अगोदर. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये अगोदरच माहिती असतं, म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात, त्यामुळे ऑलरेडी आपल्याला एक आयडिया येऊन गेलेली असते की ओके, ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत किंवा ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट असणार आहेत, ज्या मला ह्या पुस्तकातून कळणार आहेत किंवा ह्या पुस्तकातून अभ्यासायच्या आहेत. आणि मग तुम्ही इंटरेस्ट घेऊन अगदी व्यवस्थित प्रकारे ते पुस्तक वाचायला सुरुवात करू शकता. ओके. पुढे आहे एक नोट्स. आता नोट्स कशा प्रकारे घ्यायच्या आहे याविषयीचं जे पूर्ण आपल्याला बघायचं आहे की NCERTच्या नोट्स कशा प्रकारे घ्यायच्या आहेत, तर हे जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमधून NCERTचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि कशा प्रकारे नेमकं NCERT वाचायला सुरुवात करायची आहे हे नक्कीच खूप चांगल्या प्रकारे कळालं असेल. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. हॅव अ नाईस डे. थँक्यू.